अहंकारी अर्जुन मागते तिकडे विकास आपल्या खोलीत एक फोटो हातात पकडून स्वतःशीच बोलत होता. फक्त आणखी 2 वर्ष डिअर. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मी भारतात येऊन तुझ्या घरी लग्नाबद्दल बोलेन. मला तुझ्याशिवाय राहणे खूप कठीण जात आहे ग. पण तुला तर माझ्याबद्दल काहीच माहीत नाही आहे ना. पण मला तुझ्याबद्दल सर्व काही माहिती आहे. 6 महिन्यांपूर्वी मी तुला पाहिले होते. तू किती गोड दिसत होतीस. आय विल बी बॅक व्हेरी सून असे म्हणत त्यांनी त्या फोटोचे चुंबन घेतले आणि तो पुन्हा आपल्या ऑफिसच्या कामावर मग्न झाला. संध्याकाळी किरण सोबत माणसा अर्जुनची बहीण सायलीच्या लग्नासाठी रिसॉर्टवर आल्या होत्या. अर्जुनने त्यांना पाहिले आणि चेहऱ्यावर हसू आणत तो म्हणाला, मॅडम, मी पुन्हा पुन्हा विचारतोय म्हणून काही गैरसमज करून घेऊ नका हं. आदितीबद्दल काही माहिती मिळाली का? त्यावर नाही सर, पण ती नक्कीच परत येईल असं मला ठाम विश्वास आहे, असे माणसा यांनी आत्मविश्वासाने सांगितले. अर्जुन यावर पुढे काहीच न बोलता आलेल्या पाहुण्यांकडे लक्ष देऊ लागला. मात्र किरण आपल्या दीदीसाठी म्हणजे अदितीसाठी तिथले सगळे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होता. सुनील आणि सायली दोघे रिसेप्शनसाठी स्टेजवर उभे होते. अर्जुनने अनेक मोठ्या बिझनेसमॅनना आमंत्रित केले होते. आदितीला स्वतःपासून दूर पाठवण्यापासून त्याला घरात तिची खूप आठवण यायची. म्हणूनच त्याने घराऐवजी ऑफिसलाच आपले घर बनवले होते आणि रात्रंदिवस कामात व्यस्त राहायचा. त्याचं ह्या मेहनतीमुळेच त्याच्या कंपनीचे नाव घर खूप मोठे झाले होतेच. शिवाय पुढचे पाऊल म्हणून तो एक मोठे ज्वेलरी शोरूम सुद्धा सुरू करणार होता. ह्याच कारणामुळे जेव्हा त्याने बहिणीच्या लग्नाचे आमंत्रण दिले तेव्हा आपल्या मुलीचे लग्न अर्जुन सोबत लावून देता येईल ह्या आशेनेच ते सर्व मोठे लोक तिथे आले होते. परंतु अर्जुनच्या मनात आधीच न कळतपणे त्याची बायको येऊन बसली होती. जोपर्यंत ती त्याला परत मिळत नाही तोपर्यंत त्याचे मन फक्त तिच्यासाठीच धडधडत राहील हे फक्त त्यालाच ठाऊक होते. आलेले सर्व पाहुणे नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देऊन निघून गेले होते. पहाटेच्या वेळी मुहूर्त असल्यामुळे वधूवरांना सुंदर सजवून अंतम पाटासमोर आणून उभे केले. सायलीचे सौंदर्य पाहून सुनीलने हळूच हसून डोळ्यांनीच तिच्यावर प्रेम व्यक्त केले. हे पाहून सायली मनातून खूप लाजली. तिनेही सुनील खूप छान दिसत असल्याचा संदेश डोळ्यांनीच त्याच्यापर्यंत पोचवला. जेव्हा अंतमपट म्हणजे पडदा दूर झाला तेव्हा पुरोहितांनी सांगितल्याप्रमाणे दोघांनी मिळून लग्नाचे पुढील सर्व विधी पूर्ण केले. मात्र मंगळसूत्र बांधताना सुनीलच्या छातीत अचानक हलकीशी कळ आल्यासारखे झाले. पण त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले आणि दोघे अधिकृतपणे पती पत्नी झाले. विश्वनाथ म्हणाले, मुहूर्ताची वेळ निघून जाण्यापूर्वीच आम्ही सुनीला गृहप्रवेश करून घेऊ. हे ऐकून सायलीने शकुंतला ह्यांना घट्ट मिठी मारली आणि ती रडू लागली. तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या, रडू नकोस ग माझ्या बाळा, पण ह्याच शहरात राहतो ना. जेव्हा कधी तुला माझी आठवण येईल तेव्हा तू हक्काने घरी निघून येत जा असे म्हणत त्याने तिचे सांत्वन केले. त्यानंतर सायलीने अर्जुनला मिठी मारली आणि म्हणाले, मिस यू दादा. तिच्या पाठीवर हात फिरवत अर्जुन म्हणाला, रडू नकोस सायली, आणि त्याने तिला समजावून कारमध्ये बसवले. अर्जुनने लग्नप्रसंगी सुनीलला एक सुंदर कार भेट म्हणून दिली होती. अशा प्रकारे सायलीचं आपल्या सासरचा प्रवास सुरू झाला. कोणत्याही विघ्नाशिवाय सायली आणि सुनीलचे लग्न पार पडले होते. ज्या आदितीने या दोघांना एकत्र आणले तीच ह्या लग्नात उपस्थित नव्हती. परंतु ती तिथे नसली तरी न्यूयॉर्कमध्ये बसून रिसेप्शनचा व्हिडिओ पाहत होती आणि आपल्या पतीला म्हणजे अर्जुनला निरखून पाहत डोळ्यात अश्रू आणत होती. हे मात्र तिथल्या कुणालाच माहीत नव्हते. तिकडे अर्जुन आपले नवीन ज्वेलरी शोरूम सुरू करण्यासाठी बेंगळूरच्या मध्यमवर्गीय भागात जागा शोधत होता. म्हणजे शेवटी एका ठिकाणची जागा निश्चित म्हणजे फायनल झाली. ती जागा पाहून एक दिवस त्याने आपल्या आईला सोबत आणले, जागेचे पैसे दिले आणि भूमिपूजन करून घेतले. आज जर सर्व काही नीट असते तर मी आणि माझी बायको मिळून या भूमिपूजनाला बसलो असतो अशी आठवण त्याने काढली. आणि शेवटी त्याने व शकुंतला यांनी मिळून ते भूमिपूजन पूर्ण केले. आपल्या मुलाच्या डोक्यात जे विचार चालू होते तेच विचार त्याच्या आईच्या डोक्यातही चालले होते.
पण त्यांनी ते चेहऱ्यावर दाखवले नाही. इकडे अदितीला न्यूयॉर्क शहरात येऊन आता 6 महिने पूर्ण झाले होते. ती खूप मन लावून अभ्यास करत होती. विकास सोबत बोलता बोलता ती आता खूप छान इंग्रजी बोलायला शिकली होती. तिथे असलेला लेना सुद्धा थोडीफार मराठी भाषा बोलायला शिकून घेतली होती. वीकेंड म्हणजे शनिवार रविवार आला की हे तिघेजण पूर्ण शहरभर फिरून यायचे. काही वेळा तर ते रूमवर परत न येता कारमध्ये झोपून आपली ट्रिप पूर्ण करायचे. एकंदरीत अदितीने तिच्या आयुष्यात गमावलेला आनंद विकास आणि लीना तिला परत मिळवून देत होते. दिवसभर कामात आणि अभ्यासात व्यस्त राहणाऱ्या आदितीला रात्री झोपताना मात्र अर्जुनची आठवण चढायची. तरीही त्या आठवणीवर मात करून ती संपूर्ण लक्ष आपल्या अभ्यासावर केंद्रित करत होते. माणसाईंनी विकासला अदितीच्या पतीबद्दल सर्व काही सांगितले होते. त्यामुळे विकासला अर्जुन कोण आहे हे आधीच माहीत होते. पण अदितीने स्वतःहून काहीतरी सांगावे म्हणून तो शांत राहिला. कारण त्यालाही आपल्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त व्हावे असे वाटत नव्हते. प्रेक्षकांनो, तुमच्यासाठी एक टीप आहे. विकास माणसाईंच्या दिदीचा मुलगा असल्याने विकासा नात्याने अदितीचा चुलत म्हणजे मामे भाऊ लागतो, म्हणून तो तिला बहीण मानत आहे. इकडे सायली आणि सुनील संसारामध्ये खूप सुखात होते. भावाचे ज्वेलरी शॉपच्या कामात मदत करता यावी म्हणून सायलीने ज्वेलरी डिझायनिंग शिकण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिच्या या निर्णयावर सर्वजण खूप खुश झाले आणि सुनीलने तिचे कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दिले. लग्नाआधी अर्जुनला भेटल्यावर सुनीलने शब्द दिला होता की मी तिच्यावर कशाचीही शक्ती करणार नाही. ती त्याच्या पायावर उभी राहील ह्यासाठी मी तिला पूर्ण पाठिंबा देईन. आपल्या ह्या शब्दाला जागून तो संसारात गुरफटून न राहता तिच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी तिला मदत करत होता. मुलाचे हे वागणे पाहून त्याचे आई वडील सुद्धा खूप खुश होते. अर्जुनचे ज्वेलरी कंपनीचे म्हणजे शोरूमचे अर्ध काम पूर्ण झाले होते. आता इंटेरियर डिझाईन सोबतच आणखी एक मजल्याचे म्हणजे फ्लोअरचे बांधकाम सुरू होते. ऑफिसच्या कामासोबतच तो शोरूमच्या कामातही प्रचंड व्यस्त झाला होता. परंतु दुसरीकडे घरात शकुंतला यांनी पौर्णिमाचे चांगली शाळा घेतली होती. तिला कडेबोल सुनावले होते. तुम्ही दोघी भारतात येऊन आता वर्ष पूर्ण होत आले आहे, पण तुझा नवरा अजून एकदाही इथे आला नाही. शिवाय त्याने तुम्हाला कधी फोनही केलेला नाही असे त्यांनी विचारले. त्यांच्या ह्या प्रश्नामुळे ती आई मुलगी दोघीही भीतीने पार घाबरून गेल्या. त्यांना खरं तर घामच फुटला. ते वहिनी, त्यांना ऑफिसमध्ये खूप काम आहे म्हणे, म्हणून ते येऊ शकले नाहीत. तुम्ही एकदा माझ्या मुलीचे लग्न अर्जुन सोबत लावून द्या वहिनी, मग ते नक्की येतील. पौर्णिमा कशी तरी सावरासावर केली. हे बघ पौर्णिमा, मी तुला आधीच स्पष्ट शब्दात सांगितले आहे. माझ्या मुलाचे लग्न झाले आहे आणि ती घरची सून आहे. तो पुन्हा पुन्हा तोच विषय काढणार असेल तर मी काय बोलणार. तीच माझी सून आहे आणि हाच माझा शेवटचा निर्णय आहे. यापुढे जर तू ह्याच विषयावर बोलणार असेल तर तुम्ही दोघी वेगळे घर पाहून राहू शकता किंवा सरळ परत इटलीला निघून जाऊ शकता, असे शकुंतला यांनी ठामपणे सांगितले. त्यावर असे काही नाही वहिनी, मी माझ्या मुलीचे लग्न लावून दिल्यावरच इटलीला जाईन, असे पौर्णिमा म्हणाले. त्यावर शकुंतला शांत बसल्या. त्या आई मुलगी म्हणजे पौर्णिमा आणि मोना दोघींची अवस्था आता टेचलेला नागासारखी झाली होती. परंतु स्वतःचा प्लॅन यशस्वी करण्यासाठी त्यांना अर्जुन हाताशी लागत नव्हता. तो कधी घरी येतो आणि कधी निघून जातो हेच त्यांना समजत नव्हते. सगळे उठण्यापूर्वीच तो घर सोडायचा आणि सगळे झोपल्यानंतर उशिरा रात्री घरी परत यायचा. ह्यामुळे त्या दोघी आता दुसऱ्याच कोणत्या तरी प्लॅनचा विचार करत होते. तिकडे आदितीच्या CAचा अभ्यासक्रम संपवून परीक्षा देण्याची वेळ आली होती. त्यासाठी ती मागच्या आठवड्याभरापासून रात्रीची झोप विसरून अभ्यास करत होती. CA करण्यासाठी कितीही अभ्यास केला तरी तो कमीच पडतो हे ऐकलेले वाक्य आज ती स्वतः अनुभवत होती. 1 आठवड्यानंतर ती परीक्षा देण्यासाठी केंद्रावर आली होती. विकास जेव्हा तिला कॉलेजमध्ये सोडायला घेऊन जात होता तेव्हा त्याने तिला तिच्या आवडत्या गणपती मंदिरात नेले. तिथे देवाचा आशीर्वाद घेऊन
तो तिला कॉलेजला घेऊन गेला. ऑल द बेस्ट बाळा. पेपर छान लिही असे म्हणत त्याने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तो कॉलेज जवळच असलेल्या एका कॉफी शॉपमध्ये तिची वाट पाहत बसला. अखेर 3 तासानंतर परीक्षा देऊन बाहेर आलेल्या अदितीने आपला भाऊ विकास याला घट्ट मिठी मारली. दादा, पेपर खूप छान गेला रे. हे ऐकून विकासला खूप आनंद झाला. ह्याच दिनचर्यात तिने सर्व पेपर्स दिले. आता रिझल्टची वाट पाहत असताना घरात बसून कंटाळ येऊ नये म्हणून विकासने तिला त्याच्या एका मित्राच्या ज्वेलरी शॉपमध्ये अकाउंट्स सांभाळण्यासाठी पाठवले. अदिती सुद्धा अगदी आनंदाने त्या कामावर रुजू झाली. तिची मैत्रीण लीना तिच्या स्वतःच्या वडिलांच्या कंपनीचे अकाउंट्स पाहत होती. विकासने सुद्धा त्याच्या कंपनीचे अकाउंट्स अदितीकडेच सोपवले होते. त्यामुळे ती आता प्रचंड व्यस्त झाली होती. दिवसभर ती ज्वेलरी शॉपमध्ये काम करायची, तर रात्री घरी आल्यावर विकासच्या कंपनीचे अकाउंट्स पाहायची. तिकडे अर्जुन वेळेवर जेवण खाणं करत नसल्यामुळे खूपच बारीक झाला होता. तो 24 तासातून फक्त 4 तास झोपायचा. आपल्या माणसांच्या आठवणी विसरण्यासाठी तो स्वतःला जमेल तितके कामात व्यस्त ठेवत होता. तो न विसरता मूर्ती काकांना अदितीबद्दल विचारायचा, पण त्यांच्याकडे नेहमीप्रमाणेच एकच तयार उत्तर असायचे की ती नक्कीच परत येईल. ह्याच एक आशावर तो सुद्धा आपले दिवस ढकलत होता. त्या दिवशी तो दुपारीच घरी आला आणि म्हणाला, आई, शोरूमसाठी दागिने मागण्यापूर्वी मला अमेरिकाला जावे लागेल. तिथे अमेरिकन डायमंड्सबद्दल थोडी माहिती घेऊन आणि काही दागिन्यांची ऑर्डर देऊन यायला मला 15 दिवस लागतील. आई, मी सायलीला फोन करून सांगितले आहे. ती कॉलेज संपवून इथेच येऊन राहील. यावर शकुंतला म्हणाल्या, माझ्यामुळे उगीच तिला त्रास नको अर्जुन. असं कसं आई? तुला तरी इथे एकटेला कसं सोडणार? रमा मावशींचेही वय झाले आहे. घरात सोबत म्हणून कोणीतरी असायला हवे ना, त्याने समजावले. अर्जुन, अदितीबद्दल काही माहिती मिळाली का रे बाळा? शकुंतला यांनी विचारले. तेव्हा एक वेदनादायी हसू हसत तो म्हणाला, ती आज ना उद्या नक्कीच परत येईल. याच एका आशेवर मी माझ्या श्वास रोखून तिची वाट पाहत आहे. अशी एकही रात्र किंवा दिवस नाही जेव्हा मला तिची आठवण येत नाही. माझा शेवटचा श्वास निघण्यापूर्वी मला तिला एकदा डोळे भरून पाहण्याची इच्छा आहे. असे सांगताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो कपडे पॅक करण्यासाठी आपल्या खोलीत निघून गेला. अर्जुनचे हे बोलणे ऐकून शकुंतला यांचे मन खूप व्याकुळ झाले. आणि पाहिलेस का ग रमा, जो मुलगा सुखाने संसार करायला हवा होता तो आता मरण्याच्या गोष्टी बोलत आहे. अदितीशिवाय हे घर गेले 1 वर्षापासून फार उदास झाले आहे ग. ती परत येऊन कधी मला आई किंवा आत्या म्हणून हाक मारेल आणि माझ्या मुलाला तिच्या पती म्हणून स्वीकारेल, ते आता तो देवच जाणे. रमा, माझी हीच इच्छा आहे की मरण्यापूर्वी मी एकदा माझ्या सुनेसमोर हात जोडून तिची माफी मागावी आणि तिला माझ्या मुलासोबत सुखाने संसार करायला सांगावे. असे म्हणत त्याही आपल्या खोलीत निघून गेल्या. तिकडे न्यूयॉर्क शहरात अदितीला मात्र मनामध्ये अचानक एक अनामिक न सांगता येण्यासारखी अस्वस्थता जागू लागली होती. आपले कोणीतरी मोठ्या दुःखात असल्यासारखे तिला वाटत होते. तिचे मन ताऱ्यावर राहीन म्हणून तिने मध्यरात्र आहे याचाही विचार न करता थेट मम्मीला फोन करून सर्वांची चौकशी केली. माणसाने सांगितले की भारतात सगळे मजेत आहेत. अतिशय संकोचाने विचारावे की नाही अशा द्विधा मनस्थितीत तिने पहिल्यांदाच अर्जुनबद्दल विचारले. तेव्हा माणसा म्हणाल्या, हो बाळा, असा एकही दिवस जात नाही जेव्हा अर्जुन सर तुझ्याबद्दल विचारत नाहीत. असे म्हणून त्याने व्यवसायात मिळवलेल्या यशाबद्दलही तिला सांगितले. बाळा, मी तुझ्या आईच्या जागी उभी राहून तुला एक गोष्ट सांगते. तू घर सोडून गेल्यानंतर अर्जुन सरांना त्यांची मोठी चूक समजली आहे आणि ते स्वतःच्या वागण्यावर खूप पश्चाताप करत आहेत ग. आता तरी तू परत येऊन त्यांचा स्वीकार करावा आणि इतर मुलींसारखे स्वतःचे घर, पती, मुले असा सुखाचा संसार सुरू करावा असे मला वाटते, असे माणसाने तिला समजावून सांगितले. अर्जुन सरांनी कदाचित
मोनासोबत लग्न केले असावे असं विचार करत असलेल्या आदितीला जेव्हा समजले की ते अजूनही तिचीच वाट पाहत आहेत, तेव्हा तिचे मन आनंदाने वेडे होऊन नाचू लागले. परंतु आपल्या भावना चेहऱ्यावर न दाखवता ती म्हणाली, मम्मी, तुम्ही जे बोललात त्याबद्दल मी नक्की विचार करेन. बाय. असे सांगून तिने फोन ठेवला. माझा रिझल्ट लागल्यानंतर मी अर्जुन सरांना नक्की भेटेन असा विचार करून ती पुन्हा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू लागली. अर्जुन घरी आला आणि आपल्या आईला सांगून 15 दिवसांसाठी अमेरिकेला जाण्याची तयारी करू लागला. त्याने सायलीलाही याबद्दल सांगितले होते. तिने सुद्धा अर्जुन परत येईपर्यंत मी ह्याच घरातून कॉलेजला येण्या जाण्याची सोय करेन असे सांगितले होते. हे ऐकून अर्जुनला धीर मिळाला. त्याने आपले कपडे पॅक केले आणि ऑफिसचे सर्व महत्त्वाचे काम मूर्ती काकांवर सोपवून तो प्रवासाला निघाला. शोरूममध्ये हिऱ्यांचे दागिने आणण्यापूर्वी आधी अमेरिकेला जाऊन तिथे ऑर्डर द्यायची आणि ती ऑर्डर भारतात येईपर्यंत इकडे सोने चांदीचे दागिने तयार करून मांडायचे असा त्याचा सुरुवातीचा प्लॅन होता. म्हणूनच तो आधी तिथे जात होता. निघताना त्याने सर्वात आधी शकुंतला यांचा पाया पडून आशीर्वाद घेतला. त्यानंतर त्याने रमाच्या पाया पडूनही आशीर्वाद घेतला. त्या दोघींनीही तुझी सर्व स्वप्ने आणि आशा पूर्ण होवोत अशा आशीर्वाद दिला आणि निघताना दही साखर भरवून त्याला निरोप दिला. एअरपोर्टवर पोचल्यावर तो ज्या विमानाने जाणार होता त्याची अनाउन्समेंट झाली, म्हणून तो जाऊन आपल्या सीटवर बसला. विमान टेकअप झाले. तिकडे घरात पौर्णिमा आणि मोना या दोघींचा जाळ होत होता. आपण कितीही प्लॅन केले तरी अर्जुनला ब्लॅकमेल करून लग्न करता येत नाहीये या विचाराने त्या दोघी अस्वस्थ होत्या. म्हणूनच यावेळी त्यांनी एक वेगळाच प्लॅन केला होता आणि तो प्रत्यक्षात आणायचं तयारीत त्या होत्या. पण नियतीने आधीच एक वेगळाच आणि सुंदर खेळ रचला आहे याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. तिकडे अदिती तिची परीक्षा संपल्यामुळे ज्वेलरी शॉपमधील आपल्या कामावर आली होती आणि पूर्ण लक्ष कामावर केंद्रित करत होती. पण आज तिचे मन तिलाच न कळत खूप आनंदी होते. याचे कारण मात्र तिला स्वतःलाही माहीत नव्हते. कुणाजवळही आपला हा आनंद न दाखवता तिने काम संपवले आणि ती रूमवर परतली. आल्यावर तिने विकासच्या कंपनीचे एक फाईल तपासली. नंतर दोघांसाठी जेवण बनवले आणि गप्पा मारत दोघांनी एकत्र जेवण उरकले. दुसरीकडे अर्जुनने अमेरिकेत पोहोचल्यावर आधी बुक केलेल्या रूमवर जाऊन फ्रेशअप केले. त्याने आपल्या बहिणीला म्हणजे सायलीला फोन करून मी सुखरूप पोहोचलो आहे असे सांगितले आणि फोन ठेवला. नंतर जेवण मागवून घेतले. जेवला आणि तो गाढ झोपेचं अधीन झाला. दुसऱ्या दिवशी अदिती खूप आनंदात होती. अरे रे, हा काय नवीन अनुभव आहे असं विचार करत तिने स्वतःला कामात गुंतवून घेतले. सुमारे 11 वाजताच सुमारास ज्वेलरी शॉपचे मालक तिथे आले आणि अदितीला बोलावून म्हणाले, मिस अदिती, आज एका क्लायंट सोबत आपली मीटिंग आहे. मी त्यांना दागिन्यांचे डिझाईन्स दाखवत जाईन. त्याप्रमाणे तुम्ही त्या डिझाईनची किंमत किंवा हिशोब सांगायची आहे. अदितीने हसून ओके सर म्हणत होकार दिला. ती मीटिंग रूम मध्ये आली आणि तिने सर्व गोष्टी एकदा तपासून घेतल्या. त्यानंतर ती आपल्या बॉसच्या मागे उभी राहिली. बॉसने तिला बाजूच्या खुर्चीवर बसण्यास सांगितले. तेव्हा ती बसली आणि फाईल उघडून तयार झाली. तेवढ्यात मीटिंग रूम मध्ये आलेल्या व्यक्तीचे अदितीने चेहऱ्यावर हसू आणून स्वागत केले. परंतु समोर आलेली ती व्यक्ती मात्र डोळे मोठे करून तिच्याकडे पाहतच राहिली. आपण जे पाहत आहोत ते खरं आहे की स्वप्न यावर त्या व्यक्तीचा विश्वासच बसत नव्हता. परंतु अदितीला मात्र आपल्या समोर उभ्या असलेल्या माणसाला ओळखता आले नाही, कारण त्याच्या चेहऱ्यावर खूप दाढी वाढलेली होती. डोळ्याशिवाय त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. तसेच त्याचे शरीर सुद्धा खूप बारीक झाले होते. जेव्हा बॉसने वेलकम मिस्टर अर्जुन शेखावत असे म्हटले, तेव्हा अदितीने दचकून मान वर करून पाहिले. तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना की हे खरोखरच अर्जुन सर आहेत. तिने तेव्हा निरखून पाहिले तेव्हा त्याच्या डोळ्यातील तीच जुनी चमक पाहून तिच्या चेहऱ्यावरचे हसू नाहीसे झाले आणि डोळे अश्रूंनी भरून आले. हे सर असे का झाले आहेत? मी स्वतः त्यांना ओळखू शकले नाही या विचाराने तिचे मन व्याकुळ झाले.
पण ते जेव्हा आत आले तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके खूप जोरात वाढले होते. हे मात्र तितकेच खरे आहे असे तिने मनात विचार केला. प्लीज सीट मिस्टर शेखावत, असे बॉसने सांगताच अर्जुनने सुद्धा अदितीवरून आपली नजर हटवली आणि तो बाजूच्या खुर्चीवर बसला. अदितीचे बॉस जसे जसे दागिन्यांचे डिझाईन्स दाखवत गेले तशी तशी अदिती त्यांची किंमत आणि ते दागिने किती ग्राम सोन्याचे आहेत ह्याचा हिशोब सांगू लागले. सुमारे 3 तासानंतर मीटिंग संपली. अर्जुनला वाटले की तो इथे फक्त हिऱ्यांचे दागिने पाहण्यासाठी आला होता, पण इथे तर त्याला जगभरातील सर्वात अमूल्य आणि ज्याची किंमतच होऊ शकत नाही असे रत्न परत मिळाले होते. यामुळे तो मनातून प्रचंड आनंदी झाला होता. परंतु अदिती अजूनही गोंधळलेली होती. या सरांचे तर कन्स्ट्रक्शनचे ऑफिस होते ना, मग आता ज्वेलरी कशासाठी हे तिला समजत नव्हते. पण तिचे मन सांगत होते की अर्जुनशी बोल, तो असा का झाला आहे हे त्याला विचार. पण तिची बुद्धी तिला आठवण करून देत होती की त्या दिवशी ज्या माणसाने तुझ्यावर अविश्वास दाखवून तुला घरातून हकलून दिले त्याच्याशी बोलून पुन्हा स्वतःचा अपमान करून घेणार का? योग्य निर्णय न घेता आल्यामुळे ती फक्त शांत बसून राहिली. मीटिंग संपताच थोड्या वेळात अदितीच्या बॉसला एक फोन आला. बॉसने एक्सक्यूज मी म्हटले आणि अदितीला आलेली ऑर्डर कन्फर्म करून घेण्यास सांगून ते मीटिंग रूमच्या बाहेर निघून गेले. बॉस बाहेर जाताच इतका वेळ आपला बावणा दाबून ठेवलेला अर्जुन धावतच अदिती जवळ आला. त्याने तिला उभे केले आणि घट्ट मिठीत घेतले. तो रडत रडत म्हणाला, आय एम सॉरी अदिती, रिअली सॉरी, प्लीज मला माफ कर. तुझ्याशिवाय मी रोज रोज मरत आहे ग. मला तुझी गरज आहे अदिती, प्लीज माझ्यासोबत घरी परत चल. गेल्या वर्षभरापासून आपल्या नवऱ्याचा आवाज न ऐकल्यामुळे आणि त्याच्यापासून दूर राहिल्यामुळे जे मन कोरडे पडले होते त्याला आज त्याचा हा स्पर्श खूप वेगळा आणि सुकवणारा वाटला. पण त्याच क्षणी तिने घातलेल्या अंगावरच्या कपड्यांवरून तिला घरातून बाहेर काढल्याची ती जुनी घटना तिला आठवली. तिने आपले मन पुन्हा दगडासारखे घट्ट केले आणि अर्जुनला स्वतःपासून जबरदस्तीने दूर ढकलले. ती म्हणाली, कोण आहात तुम्ही? माझा आणि तुमचा काय संबंध? तुम्ही माझ्याशी असे गैरवर्तन का करत आहात? म्हणजे अशी मिठी का मारली? अर्जुनने एक अत्यंत दुःखी आणि हताश हास्य केले आणि तो म्हणाला, हो, मी ह्या शिक्षेच्याच पात्र आहे. तू मला अजून जितकी पाहिजे तितकी शिक्षा दे, पण प्लीज माझ्यापासून अशी दूर जाऊ नकोस ग. मला तुला काही गोष्टींचे सत्य सांगायचे आहे. प्लीज मला फक्त एकदाच बोलण्याची संधी दे. असे म्हणत त्याने तिचा हात पकडला आणि तो आपल्या डोळ्यांची लावून कळकळीची विनंती करू लागला. अर्जुनचे हे वागणे पाहून अदितीचे मन द्विधा मनस्थितीत सापडले होते. अर्जुनच्या त्या पकडीत कोणत्याही चुकीचा स्पर्श नव्हता. उलट त्याच्या डोळ्यात स्वतःच्या चुकीचा पश्चाताप साफ दिसत होता. पण तिचे मन ह्या सगळ्या गोष्टी लगेच स्वीकारायला तयार होत नव्हते. घरातून बाहेर काढण्यापूर्वी मी त्यांचा शर झाला म्हणून त्याने मला मारले होते ते ठीक, पण शकुंतला आत्याला मारण्यासाठी मीच घरात साप सोडला होता असा खोटा आरोपही त्यांनी माझ्यावर लावला होता. मग आता त्यांना खरे सत्य समजले आहे का? असं विचार ती मनातल्या मनात करू लागली. तिने त्याला हे विचारावे तितक्यात तिचे बॉस तिथे परत आले. बॉस म्हणाले, मिस्टर शेखावत, जेवण उरकून आल्यावर आपण ही मीटिंग पुढे सुरू ठेवायची का? त्यावर अर्जुन अगदी नम्रपणे म्हणाला, मला ह्या डिझाईन्स आणि हिशोब बद्दल आणखी काही सविस्तर माहिती हवी आहे. तुम्ही तुमच्या ह्या अकाउंट्स मॅडमना माझ्यासोबत जेवायला पाठवू शकता का? अदितीने नको सर अशा नजरेने बॉसकडे पाहिले, पण बॉसला तिची ही डोळ्यांची भाषा कशी समजणार? बॉस लगेच म्हणाले, हो नक्कीच, तुम्ही जाऊ शकता. त्यावर अर्जुन म्हणाला, थँक्यू सर. आणि तो अदितीकडे वळून म्हणाला, मिसेस अदिती अर्जुन शेखावत असे तो म्हणणार होता. पण तिचे बॉस तिथेच उभे आहेत हे पाहून तो म्हणाला, मिस प्लीज माझ्यासोबत माझ्या रूमवर चला. आपण दोघे एकत्र जेवण करू
आणि ह्या विषयावर सविस्तर बोलूयात. आता मी येणार नाही असे म्हणायला अदितीचे तोंड उघडले नाही, कारण जर तिने इथे नकार दिला आणि ही नोकरी सुटली तर तिला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळणार नव्हते. त्यामुळे नाईलाजाने ठीक आहे म्हणत तिने आपली बॅग आणि काही महत्वाच्या फाईल्स घेतल्या, बॉसला सांगितले आणि ती अर्जुनच्या मागे मागे चालू लागली. अर्जुनला मात्र एखादी मोठी लढाई जिंकल्यासारखं आनंद झाला होता. चला, शेवटी इथे आल्याचे सार्थक झाले असा विचार करत त्याने उत्साहाने एक टॅक्सी बुक केली आणि तो ज्या हॉटेलच्या रूमवर थांबला होता त्या दिशेने ते दोघे निघाले. कारमध्ये संपूर्ण शांतता पसरली होती. अर्जुनला बोलण्यासाठी हजारो गोष्टी होत्या, पण त्या क्षणी त्याला शब्दांपेक्षा ती शांतताच हवीशी वाटत होती. त्याने हळूच अदितीचा हात आपल्या हातात घेतला आणि तो गप्प बसून राहिला. नवल म्हणजे अदिती सुद्धा शांत राहिली. तिने अर्जुनच्या पकडीतून आपला हात सोडवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. हे पाहून अर्जुनच्या मनात एक वेगळाच आनंद झाला. घरात घडलेले सर्व सत्य आता तिला सांगायचे असे तिने मनोमन ठरवले. हॉटेल पोहोचल्यावर अर्जुनने टॅक्सीचे पैसे दिले. तो लिफ्टने तिला आपल्या बुक केलेल्या रूमवर घेऊन गेला आणि तिने कुठे बसावे याकडे हाताने इशारा केला. ती मात्र तिथे अगदी संकोचून एखाद्या घाबरलेल्या चिमणीसारखी बसली होती. तिची ही अवस्था पाहून अर्जुन ती बसली होती त्या सोफ्याजवळ आला. तो खाली तिच्या पायाशी बसला आणि तिचे हात आपल्या हातात घेऊन तिच्या मांडीवर आपले डोके ठेवले. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू अदितीच्या टॉपवर पडत होते. ते पाहून अदितीच्या डोळ्यातही पाणी आले. आपल्या नवऱ्याच्या डोळ्यात असे अश्रू पाहून तिचे मन खूप हेलावून गेले. त्यांच्या आजच्या ह्या अवस्थेला मीच कारणीभूत आहे का असा एक विचार तिच्या मनाला टोचून गेला. तिच्यात आणि अर्जुन सरांमध्ये तसे कोणतेही मतभेद नव्हते किंवा कोणा तिसऱ्याने येऊन त्यांच्या विश्वासाचा डोंगर तोडला नव्हता. पण त्या दिवशी घडलेल्या घटनांनी अर्जुनच्या बुद्धीचे काम करण्यास थांबवून दिले होते. इतकेच, त्या क्षणी त्यांना जे योग्य वाटले तेच त्यांनी केले होते असे अदितीचे मन तिला सांगत होते. पण तिची बुद्धी म्हणत होती कितीही मोठी चूक झाली असली तरी एका एका एकट्या मुलीला अशा प्रकारे अंगावरच्या कपड्यांवरून घरातून बाहेर काढणे योग्य होते का? मन आणि बुद्धी यांच्यामध्ये अदिती वादविवाद करत होती. तिचे तिलाच नकळत तिच्या हात अर्जुनच्या केसांमधून हात फिरवत होते. पण सध्या तरी इतक्या सहजासहजी ती अर्जुनला स्वीकारण्याच्या मनस्थितीत नव्हती. दोघही बराच वेळ तसेच बसून होते. तिला आजूबाजूच्या जगाचे भान नव्हते, तर त्याला तिचे जवळ असणेच पुरेसे होते. जेव्हा अदिती वास्तवात परत आली तेव्हा तिने अर्जुनला स्वतःपासून दूर केले आणि म्हणाले, सर, तुम्ही मला इथे का बोलवले आहे? याचा उद्देश तुम्ही विसरल्यासारखे दिसते आहे. मी काहीही विसरलो नाही अदिती असे म्हणत तिने तिचे हात हातात घेतले. गुडघ्यावर बसलेला अर्जुनने तिच्या गालावरचे अश्रू अर्जुनने पुसले. अदिती, ह्या एका वर्षात मी खूप रडलो आहे, पश्चाताप केला आहे आणि आतून हेरपळून निघालो आहे. प्लीज मला फक्त एक वेळ माफ कर आणि तुझ्या आयुष्यात मला एक स्थान दे प्लीज ग असे विचारताना त्याचा कंठ दाटून आला होता. सर, तुम्ही खूप उशीर केलात. मी माझ्या आयुष्यात आधीच खूप पुढे निघून आले आहे सर, आणि तुमच्याशिवाय जगणे मी आता शिकले आहे सर. मला हे एकटे जीवनच बरे आहे. मी यात सुखात आहे असे म्हणत ती पुढे म्हणाली. ती सोडून आता मला इथे का बोलवले आहे ते सांगा सर. मला उशीर होत आहे, घरी जाणार आहे. मी तुला इथे का बोलवले आहे हे तुला माहित नाही असे नाही अदिती, पण तू अशी इतकी निष्ठुरपणे का बोलत आहेस? अर्जुनने विचारले. मी इतकी निष्ठुरपणे का बोलत आहे हे तुम्हाला माहित नाही का सर? तुमच्या घरी तुमची आत्या आणि त्यांची मुलगी आल्यापासून घरात काय काय राडे म्हणजे अवांतर होत आहेत हे न समजून घेता तुम्ही तुमच्या शर्ट झाडल्याचं कारणावरून मला मारलेत. ते चुकीचे नव्हते का? त्या दिवशी तुम्ही आंघोळीला गेलात तेव्हा मोना आली आणि मी शर्ट इस्त्री करते असे म्हणून तिने तो शर्ट जाळला.
तुम्ही बाहेर येण्याआधीच ती तिथून निघून गेली होती हे मी अजूनही विसरलेली नाही. तुम्ही माझ्या कानशिलात लगावली पण त्यानंतर मला बोलण्याची संधीच दिली नाही. याला काय म्हणायचे तुम्हीच सांगा. मॅडमना सापाने चावावं त्यांनी मरावे म्हणून मी प्रयत्न केला असं तुम्ही माझ्यावर घातलात सर. का तुमच्या माझ्यावर अजिबात विश्वास नव्हता का? तुमच्या घरी येऊन इतके महिने झाले होते, मी कधीतरी असे काम केले होते का सर की तुम्हाला माझ्यावर कधी विश्वासच नव्हता? कोणाच्याही आईवर अशा प्रकारचा हल्ला झाला तर रागाच्या भरात हात उचलणे, मारणे, ओरडणे हे सामान्य आहे सर. पण तुम्ही तर थेट माझ्यावरच चाळ आणलात. का तुम्हाला घरात दुसरी कोणीच व्यक्ती दिसली नाही का? मला इतकी वाईट बुद्धी त्या देवाने दिलेली नाही सर. माझ्या वडिलांचं बहिणीच्या मृत्यूची इच्छा मी कशाला करू सर. मी अंगावरच्या कपड्यांवर होते. एक तरुण मुलगी आहे असं विचारही न करता तुम्ही मला घरातून बाहेर हकलून दिले. तेव्हा तुम्हाला पश्चाताप नाही का झाला सर? ती कुठे गेली असेल असा एक क्षण तरी तुम्ही विचार केलात का? मला माझे मामा भेटले म्हणून ती, नाहीतर तुम्ही काय केले असते? रस्त्यावरील वासनादांची शिकार होऊन मी एखाद्या विहिरीत किंवा तलावात जीव दिला असता. नाहीतर त्या नराधमांनी माझ्यावर करून मला मारून टाकले असते. मग माझ्या मृतदेहासमोर असेच बसून मला स्वीकार अदिती माझी चूक झाली असे म्हणून तुम्ही माझ्या गेलेला जीव परत आणून शकला असता का? बोला सर असे म्हणत ती आवेशाने त्याचा कॉलर पकडून विचारत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिच्या हातांवर आपले हात ठेवत अर्जुन म्हणाला, खरंच जर अशी परिस्थिती आली असती तर मी सुद्धा एक जिवंत प्रेत झालो असतो अदिती. तुझा विचारही मी त्या रूपात एक क्षण करू शकत नाही ग असे तो रडत रडत म्हणाला. हो तू जे काही बोलशील ते सगळे खरे आहे अदिती, पण तुझ्या माझ्यावरचा राग मला मारून झोडपून शांत कर. पण प्लीज मी घरी येणार नाही असे म्हणू नकोस ग. आईला समजले आहे की तू तिच्या भावाची मुलगी आहेस. आई अशी मनापासून हाक मारणाऱ्या मुलीला मी तिला मॅडम म्हणायला लावले. जी ह्या घराची सून म्हणून जगणार होती तिला मी घराबाहेर पडायला लावले. इतकेच नव्हे तर मी स्वतःच माझ्या सुनेचे मंगळसूत्र काढून ठेवायला सांगितले. असे म्हणत त्या रोज अश्रू गाळत आहेत आणि आजारी पडून बेडवर झोपून आहेत अदिती. पण सायलीने त्यांना समजावून सांगितले की अदिती एक नाही एक दिवस नक्की परत येईल आणि त्यांना धीर देऊन थोडे सावरले आहे. कसेही करून तिला परत घेऊन ये अर्जुन. मला तिची माफी मागायची आहे. मरण्यापूर्वी मला तिच्याशी बोलायचे आहे. माझ्या भावाच्या मुलीला एकदा डोळे भरून पाहायचे आहे आणि तिची माफी मागूनच मला डोळे मिटायचे आहेत असे म्हणत त्या रोज जुरत आहेत. मला आता इथे यावेच लागणार होते म्हणून मी आलो. आता आईची काळजी सायली घेत आहे. आता तरी तू त्या घरी यायला तयार हो अदिती. प्लीज ग. मला माफ नाही केलंस तरी चालेल. मला हवी ती शिक्षा दे पण आईला मात्र ही शिक्षा देऊ नकोस अदिती असे म्हणत अर्जुन तिच्या पायाशी कोसळला. अदितीचे शब्द जणू तिच्या गळ्यातच अडकल्यासारखे झाले. आत्यांची तब्येत बरी नाही हेच तिला पचवणे कठीण जात होते. त्यातच मरणापूर्वी मला तिला पाहायचे आहे असे त्या म्हणत आहेत. हे ऐकून तिला खूप वाईट वाटले. तुला आणखी एक गोष्ट माहित नाही अदिती. जेव्हा साप चावला होता तेव्हा तुझ्या सोबत असलेल्या आईने सर्वात आधी हेच सांगितले होते की तू काहीही चुकीचे केले नाहीस. इतकेच नाही तर सायलीनेही हेच सांगितले होते. पण त्या मोना आणि आता दाखवलेल्या व्हिडिओमध्ये तूच ते केले आहेस असे भासवण्यासाठी व्हिडिओ एडिट केला होता हे मला नंतर समजले. तेव्हापासून तुला स्वतः आता कुठे तू मला सापडले आहेस. त्यातच आपल्या कुटुंबावर कुणाची वाईट नजर आहे न कळे. आधी सुनील आणि सायली यांच्यामध्ये गैरसमज निर्माण केले आणि संशयाची सुई माझ्यावर आणली. सुनीलला अर्जुननेच मारहाण करायला लावली असे त्या गुंडांनी सुनीलला सांगितले होते म्हणे. त्या दोघांमध्ये जे काही झाले ते झाले. पण घरात जेव्हा आईच्या जीवाचा प्रश्न आला तेव्हा तो व्हिडिओ त्यांनी एडिट केला आहे की काय हे न समजून घेतात. जर काही
अगटीत घडले असते तर आईचा जीव गेला असता. त्याच भीतीने मी तुझ्याशी तसं वागलो ग. त्याशिवाय माझा दुसरा कोणत्याही वाईट हेतू नव्हता, असे म्हणत त्यांनी आपले अश्रू पुसले. आदिती मात्र शांतपणे अर्जुनचे बोलणे ऐकत होती. अर्जुनचे हे बोलणे ऐकत असताना तिला एखाद्या थ्रिलर सिनेमाची गोष्ट ऐकल्यासारखी भीती वाटत होती. तिची ती अवस्था पाहून अर्जुनला समजले की तिला विचार करण्यासाठी वेळ हवा आहे. तो उठला आणि म्हणाला, अदिती, या सगळ्याचा आता विचार करू नकोस. आधी जेवण करून घे. असे म्हणत त्याने स्वतः पुढे होऊन तिला फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये पाठवले. नंतर त्याने जेवण ऑर्डर केले. ती बाहेर आल्यानंतर तोही फ्रेश होऊन कपडे बदलून आला आणि त्याचे लक्ष तिच्या बॅगेकडे गेले. त्याने ती बॅग उघडली तेव्हा त्याचे डोळे चमकले. आधी तिला एक शब्दही न विचारता त्याने आणलेला जेवणाचा डब्बा त्याने बाहेर काढला आणि त्याचा छान सुवास घेतला. ती बनवायची तशी चव अजूनही ह्या जेवणाला आहे असे त्याला वाटल्याशिवाय राहिले नाही. त्या छोट्या डब्यात जे काही होते ते त्याने अवघ्या 5 घासात खाऊन संपवले. पण शेवटचा घास खाताना तो जेवण घशात अडकून जोरात खोकलू लागला. तिने तिथेच असलेली पाण्याची बाटली घेतली आणि अर्जुनला पाणी पाजले. हळू सर, तुमचे जेवण कोणी हिरावून घेत नाहीये, सावकाश खा, असे म्हणत तिने प्रेमाने त्याच्या डोक्यावर तापट मारली. स्वतःला सावरत अर्जुन म्हणाला, थँक्स अदिती, तू बनवलेले जेवण मी खूप मिस करत होतो. आज ते खाऊन मनाला खूप आनंद झाला आणि सॉरी, तू तुझी परवानगी न घेता तुझ्या डब्यातले जेवण खाल्ले म्हणून. त्याचे हे बोलणे ऐकून अदिती खरंच थक्क झाली. इतके महिने ज्यांच्या घरात तिने अन्न खाल्ले होते ते आज तिच्या डब्यातले जेवण खाऊन सॉरी म्हणत होते. त्यामुळे तिला काय बोलावे ते सुचेनासे झाले. तितक्यात दाराची बेल वाजली. अर्जुनने दरवाजा उघडून जेवण आत आणले आणि तिथल्या सोफ्यावर ठेवत म्हणाला, अदिती, प्लीज ये आणि जेवून घे. तिने मला नको सर म्हटल्यावर त्याने तिचा हात धरून तिला सोफ्यावर बसवले. प्लीज जेवून घे अदिती, असे तिने अगदी गायवाया करत म्हणजे हात जोडून मागितल्यासारखे विचारले. तेव्हा अदिती शांतपणे ताटाकडे पाहू लागली. हॉटेलचे जेवण फारसे चवदार नसते हे माहीत असूनही तिने बर्गर आणि फ्रेंच फ्राईज खाऊन संपवले आणि माझे झाले, मला पुरे, असे म्हणाले. तिने अर्ध खाऊन सोडलेले बर्गर तो एखाद्या देवळाचा प्रसादासारख्या आसेने आणि आवडीने खात असल्याचे पाहून अदितीच्या तोंडून शब्दच फुटेनासा झाला. सर, जर तुम्ही ऑफिसबद्दल काही बोलणार नसाल तर मला घरी जायचं आहे. अदितीला एकाच दिवसात मला स्वीकार असे म्हणणे चुकीचे ठरेल असा विचार अर्जुनने केला आणि आता अगदी एखाद्या प्रोफेशनल माणसासारखा तो तिच्या समोर बसला. माझी लाडकी बायको, आता मी काहीही बोललो तरी तू ऐकणार नाहीस हे मलाही नीट माहिती आहे. पण मला तुला खरे काय ते सांगायचे होते ते मी सांगितले आहे. मला परत भारतात जाण्यासाठी अजून 15 दिवस आहेत. तोपर्यंत तू तुझा काय तो निर्णय सांग, असे त्याने विचारले. तुम्ही एक काय सर, अजून 20 दिवस जरी इथे राहिलात तरी माझा निर्णय बदलणार नाही, असे तिने तितक्यात ठामपणे आणि वेगाने सांगितले. अर्जुन शेखावतचे मन हिरमुसले झाले. तरीही ते चेहऱ्यावर दाखवून न देता तो म्हणाला, ठीक आहे अदिती, बघूया. आता मी कामाच्या मुद्द्यावर येतो. अदिती, तुमच्या कंपनीमध्ये जी काही लिमिटेड एडिशन दागिने तयार होतात त्या सगळ्या डिझाईन्स तूच माझ्या कंपनीसाठी फायनल कर. आणि अजून एक गोष्ट, या दागिन्यांबद्दल एक बाईपेक्षा जास्त कुणाला बरं माहीत असणार. म्हणूनच माझ्या ज्वेलरी शोरूमसाठी 10 कोटींच्या बजेटमध्ये तू स्वतः डायमंड ज्वेलरीच्या डिझाईन्स निवडून फायनल कर. 10 कोटी म्हणजे फक्त तितकेच नाही, 1-2 कोटी कमी जास्त झाले तरी चालतील. माझ्यासाठी डिझाईन्स महत्त्वाच्या आहेत, असे सांगत तो पुढे म्हणाला. तू जितक्या लवकर हे फायनल करशील तितक्या लवकर मी सुद्धा इंडियाला परत जाईन. तसेही मी ते कितीही दिवस राहिलो तरी तुला काही फरक पडत नाही. मग मी इथे उगाच जास्त दिवस राहून तुला रोज त्रास कशाला देऊ. त्याचे हे शेवटचे शब्द ऐकून अदितीचे मन कुठेतरी दुखावले गेले. तिला खूप वाईट वाटले. तरीही तिने ते चेहऱ्यावर दाखवून दिले नाही. अदिती, इफ यू डोंट माइंड, माझ्यासोबत 1 कप कॉफी पिऊ शकशील का.
असे त्याने विचारल्यावर तिने होकार दिला. कॉफी येईपर्यंत दोघांमध्ये एक शब्दही बोलला गेला नाही. कॉफी आल्यावर दोघंही शांतपणे ती पिऊ लागले. पण हा शांतपणा अर्जुन शेकावतला सहन होत नव्हता. अदिती, असे म्हणत त्याने शेवटी बोलायला सुरुवात केली. तिने फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले, जणू विचारत होती काय. यापुढे मी तुमच्या ऑफिसमध्ये येणार नाही अदिती, कारण कदाचित मी तिथे आलो तर तुला त्रास किंवा अवघडल्यासारखे वाटू शकते. म्हणूनच मी तुमच्या बॉसची फोनवरूनच काय तो व्यवहार करेन. हे घे, हे माझे व्हिजिटिंग कार्ड आहे. यामध्ये माझं पर्सनल नंबर आहे. ऑफिसच्या कामाबद्दल काही बोलायचे असेल तर फोन कर. डिझाईन्स निवडून तो फायनल केल्यावर मला मेल कर, मी पाहून घेईन. पण समज मी कधी तुझ्या समोर आलोच तर माझ्यासोबत जेवायला किंवा कॉफीला नक्की येत जा देते. तू तर माझ्यासोबत पुन्हा संसार करण्याचा पक्का न करण्याचा पक्का निर्णय घेतलाच आहेस ना. मग कमीत कमी तुझ्यासोबत घालवलेला तो थोडासा वेळच मी वारंवार आठवून माझे पुढचे आयुष्य जगून घेईन. जेव्हा तो असे म्हणाला तेव्हा अदितीच्या डोळ्यातून अश्रू वाहून जाण्याचा तयारीत होते. पण तिने आपल्या पापण्या पटपट हलवून ते अश्रू डोळ्यातच जिरवले. सॉरी अदिती, ह्या गोष्टी तू मान्य कराव्यात म्हणून मी बोलत नाहीये. पण हेच खरे वास्तव आहे. हे आता मला उमजले आहे. इतके दिवस तू मला कधीतरी भेटशील, तुझ्या मनाचे समाधान होईपर्यंत तू मला ओरडशील, मारून जोडपून तुझा राग शांत करशील आणि मग माझ्यासोबत परत येशील. याच आशेवर मी वाट पाहत होतो. पण आता तू तुझ्या आयुष्यात स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेस, स्वतः कमवत आहेस. अशा स्वतंत्र वातावरणात जगताना मी अचानक येऊन तुला माझ्या घरात माझी बायको बनून आणि माझ्या आईची सून बनून राहा असे सांगितले तर तुलाही तो एक त्रास वाटू शकतो. असे म्हणत तिने तिच्या चेहऱ्याकडे न पाहताच रिसेप्शनला फोन करून कॅबची सोय केली. तू आता निघ अदिती, मी कॅबची सोय केली आहे. माझ्या पत्नीला तिच्या घरी सुरक्षितपणे पोहोचवण्याची जबाबदारी मी पार पाडत आहे. त्या दिवशीसारखे अंगावरच्या कपड्यांवरून घरातून बाहेर हाकलल्यासारखे मी आता करणार नाही ग. जेव्हा अर्जुन असे म्हणाला तेव्हा अदिती जणू जमिनीतच रुतली. तिने पूर्वी आवेशात बोललेले शब्द जेव्हा त्याच्या तोंडातून निघाले तेव्हा ते समोरच्या व्यक्तीला किती वेदना देतात हे आता तिला समजले होते. असा विचार करत ती अर्जुनच्या मागे येऊन उभी राहिली. सर, ती काहीतरी सांगण्यासाठी बोलणारच होती. तितक्यात तो म्हणाला, प्लीज अदिती, आय वॉन्ट टू बी अलोन. मला थोडा वेळ एकट्यानेच घालवायचा आहे. तू आता निघ, खूप उशीर होत आहे. त्याचे हे बोलणे ऐकून अदिती तिथून निघून गेली. ती गेल्यानंतर त्याने खोलीचा दरवाजा आतून लॉक केला. तिने पिऊन ठेवलेला कॉफीचा तो कप त्याने घेतला, स्वच्छ धुवून अतिशय काळजीपूर्वक आपल्या लगेच बॅगमध्ये भरून ठेवला. माझी चूक झाली अदिती, मला फक्त एक शेवटची संधी दे ग. तुझ्या डोळ्यात आनंदाचेही अश्रू येणार नाहीत इतकी तुझी काळजी घेईन ग. असे म्हणत तो खाली कोसळला आणि हुंदके देऊन जोरात रडू लागला. अदिती भेटल्यावरती नक्कीच तयार होईल असा जो आत्मविश्वास त्याला होता, त्याचा त्या आत्मविश्वासाला अदितीने मोठा धक्का दिला होता. इथून पुढे फक्त आईसाठी जगायचे. माझ्या स्वतःच्या आयुष्यात आता जगण्याची इच्छाच उरलेली नाही. पण आई, तिच्यासाठी मला जगावे लागेल. चेहऱ्यावर हसण्याचे खोटे मुखवटे घालून जगावे लागेल. असा निर्णय त्याने घेतला आणि आपले दुःख विसरण्यासाठी त्याने ड्रिंकचा आसरा घेतला. त्याने आपल्या खोलीत एकाच वेळी ड्रिंकच्या 10 बाटल्या मागून घेतल्या आणि एका मागून एक सर्व बाटल्या पीत तो आपल्याच धुंदीत असाच काहीतरी बडबडत तो तसंच झोपेचं आधीन झाला. तिकडे कारमध्ये येऊन बसलेल्या अदितीची अवस्था ही अर्जुन शेकावतपेक्षा वेगळी नव्हती. तरीही अर्जुन सोबत परत जाण्यासाठी तिचे मन अजूनही तयार होत नव्हते. काय बरोबर आणि काय चुकीचे ह्या द्विधा मनस्थितीत अडकून तिचे डोके सुन्न झाले होते. घरी आल्यावर तिने घरात प्रवेश केला, फ्रेश झाली आणि शांतपणे बसून राहिली. तिची जेवण बनवण्याचीही मनस्थिती नव्हती. तितक्यात हातात एक फाईल घेऊन विकास तिथे आला.
बाळा, अशी का बसली आहेस ग? काय झाले? त्याने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत विचारले. अदितीलाही यावेळी अशाच धीराची गरज होती. जेव्हा विकासने इतक्या आपुलकीने विचारले तेव्हा दादा म्हणत ती रडत रडत तिच्या कुशीत शिरली. आज तिच्या आणि तिच्या नवऱ्यामध्ये जे काही बोलणे झाले त्याबद्दल तिने त्याला सांगितले आणि हे माझे मिस्टर आहेत असे म्हणत गुगलवर सर्च करून अर्जुनचा फोटो दाखवला. हे ऐकून विकास लहान असे हसला. तुझा नवरा कोण आहे हे मला आधीपासूनच माहीत होते बाळा, विकास म्हणाला. अदितीने अत्यंत आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. मी एका कंपनीचे मालक आहे. तुझा नवरा कोण आहे हे मी सहज जाणून घेऊ शकतो, पण तुझ्यासाठी आत्ताच कोणत्याही निर्णयावर येणे कठीण आहे हे मलाही माहीत आहे. पण एकदा त्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार कर बाळा. ज्याला वडील नाहीत आणि त्याची असलेली आई सुद्धा मृत्यूच्या दारात उभी आहे. अशा वेळी मी आईला गमवून बसेन की काय या भीतीने तिने इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असण्याची शक्यता आहे ना. ते तुला ज्या जाळ्यात अडकवण्याचाच प्रयत्न करत आहेत ते त्यांच्या भावनांचे जाळे आहे. त्यांच्या वडिलांनी दिलेला तो शेवटचा शर्ट, आईची खालवलेली तब्येत आणि बहिणीचे प्रेम या सगळ्याचं आड तुला वाईट ठरवण्यासाठी कोणीतरी हा डाव रचला आहे हे स्पष्ट दिसते आहे. पण तुझ्या नवऱ्याला सत्य समजायला थोडा उशीर झाला आहे इतकेच. म्हणून त्यांना जास्त ताटकळत ठेवू नकोस. तू तुझ्या नवऱ्याला स्वीकारायलाच हवे असा मी अजिबात आग्रह करणार नाही, पण तो तरी असे किती दिवस एकटे राहणार याचा विचार कर. तुलाही नवरा, संसार, मुले असा सुखी आणि आनंदी संसार असावा असे वाटत नाही का? विचार कर ह्यावर. पण आता मीच काहीतरी जेवण बनवतो असे म्हणत स्वयंपाकघरात निघून गेला. अदिती तिच्या खोलीच्या बाल्कनीत येऊन उभी राहिली आणि आकाशाकडे पाहत विचार करू लागली. आता तिने मनात काय निर्णय घेतला आहे हे तिलाच ठाऊक. तितक्यात विकासने येऊन जेवण तयार आहे असे हाक मारले. दोघांनी एकत्र जेवण केले आणि आपापल्या खोलीत निघून गेले. विकास पुन्हा त्याच फोटोकडे पाहत आणि त्या फोटोशी बोलत काही वेळ थांबला आणि त्यानंतर ऑफिसच्या कामात व्यस्त झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून अदितीने लवकर नाश्ता बनवला आणि ती तयार झाली. तितक्यात विकास सुद्धा नाश्त्यासाठी तिथे आला. दोघांनी शांतपणे नाश्ता संपवला. दादा, मी एक निर्णय घेतला आहे असे म्हणत तिने आपले म्हणणे सांगितले तेव्हा विकास सुद्धा तयार झाला. ठीक आहे बाळा, जशी तुझी इच्छा, विकास म्हणाला तेव्हा ती फक्त हळवार हसली. विकास नाश्ता करून झोपायला गेला तर अदितीने एका डब्यात नाश्ता भरून घेतला. तिने आपल्या बॉसला कळवले आणि ती अर्जुन शेखावतला भेटण्यासाठी निघाली. अदिती तिथे पोचली तेव्हा आधीच नाश्त्याची वेळ झाली होती. तिने नाश्ता केला असेल की नाही याच विचारात तिने घाईघाईने अर्जुनच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. रात्रभर अत्यंत दुःखात असलेला आणि आयुष्यात पहिल्यांदाच दारूचा आसरा घेतलेला अर्जुनला कुठेतरी दुरून दरवाजा वाजल्याचा आवाज आला, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि तो पुन्हा कुशी बदलून झोपून राहिला. सारखा दरवाजा वाजवल्याचा आवाज आल्यामुळे तो वैतागला. आपले दुखणारे डोके हाताने घट्ट पकडत त्याने दरवाजा उघडला. ओरडण्यासाठी तो तोंड उघडणारच होता. तितक्यात सामने म्हणजे समोर उभे असलेल्या व्यक्तीला पाहून तो स्तब्ध झाला. अदिती इथे येईल असा त्याने एका क्षणासाठीही विचार केला नव्हता. अदिती, त्याने तिच्या हाक मारले. हा आपला भ्रम तर नाही ना असे वाटून त्याने स्वतःच्या हाताला चिमटा काढून पाहिला. वेदना झाल्यावर तिने पुन्हा एकदा आपले डोळे चोळून पाहिले. तिथे वाट पाहून पाहून थकून गेलेली अदिती म्हणाले, सर, जर तुम्ही मला आत येण्याची वाट दिली नाही तर मी ऑफिसला जाईन आणि फायनल झालेले ज्वेलरी डिझाईन्स आमच्या बॉसकडे देऊन पाठवेन. ती असे म्हणताच तो दचकला आणि म्हणाला, हे बघ अदिती, तू असं काही करणार नाहीस ना? ए आते, असे म्हणत त्याने तिला आत बोलवले. अदिती चेहऱ्यावर हसू लपवत खोलीच्या आत गेली, पण तिथे दारूच्या बाटल्या पाहून तिने नाक मुरडले. तिने अर्जुन शेखावतकडे रागाने पाहिले आणि लगेच रूम बॉयला फोन करून बोलावले. तो मुलगा येऊन खोली स्वच्छ करेपर्यंत अदिती
बाल्कनीमध्येच थांबले. तोपर्यंत अर्जुन सुद्धा आंघोळीला गेला आणि फ्रेश होऊन बाहेर आला. आदिती खोलीच्या आत आली आणि सोफ्यावर बसत म्हणाले, तुमच्या आईला तुमच्याशिवाय दुसरा कोणीही मुलगा नाही. असे असताना तुमचे असे दारू पिणे चुकीचे नाही का सर? तिच्या या बोलण्यावर तो मंद हसला आणि तिच्या चेहऱ्याजवळ वाकला. तिच्या चेहऱ्यावर आलेले केसांची बट हळुवारपणे कानामागे सारत म्हणाला, माझ्या बायकोलाही मी एकटाच नवरा आहे असे मला वाटते आदिती. पण तिने त्या गोष्टीचा विचार का केला नाही हेच मला समजत नाहीये. असे म्हणत त्याने तिच्या कानाजवळ स्पर्श करत एक छोटंसं चुंबन घेतला. त्याच्या त्या चुंबनाने आणि उष्ण श्वासाच्या स्पर्शाने अदिती थरथरली. तिने आपली नजर दुसरीकडे वळवली आणि त्याला रागाने ओरडत म्हणाले, जर तुम्ही असेच वागत राहिलात तर मी खरंच माझ्या बॉसला इथे बोलावून घेईन आणि इथून निघून जाईन. जेव्हा ती अशी ओरडली तेव्हा तो म्हणाला, असे काही करू नकोस आदिती, प्लीज असे म्हणत तो थोडा दूर सरकला. मनातून ती हसली आणि म्हणाले, लवकर तयार होऊन या. तेव्हा तिने हातात आलेले कपडे घातले आणि तो तिच्या शेजारी येऊन बसला. आता सांग आदिती, तो म्हणाला. तिने आपल्या बॅगमधून खास त्याच्यासाठीच आणलेला नाश्त्याचा डबा त्याच्या समोर ठेवला. त्याने डोळे मोठे करून तिच्याकडे पाहिले आणि डबा उघडला. डब्यातून गरमागरम उपीट खमंग सुवास आला आणि त्याला कडकडून भूक लागली. एक घास तोंडात टाकताच तो जणू त्या चवीत हरवून गेला. अदितीचे लग्न होऊन ती पहिल्या दिवशी घरी आली होती तेव्हा तिने बनवलेल्या नाश्त्याची जी चव होती तीच चव आजही होती. नाश्ता करता करता तो खरंच रडू लागला. आपल्या हाताने डोळे पुसत थँक्स अदिती म्हणत त्याने पुन्हा खायला सुरुवात केली. अदितीला हे पाहून खरंच खूप वाईट वाटत होते. सर ह्यांनी किती दाढी वाढवली आहे. वर्कआउट न केल्यामुळे शरीर सुद्धा खूप बारीक झाले आहे. मीच यांना आधी का शोधू शकले नाही. असा विचार करत ती त्याच्याकडे पाहत स्वतःच्याच विचारात हरवून गेले. जवळपास 1 वर्षानंतर त्याने आज पोटभर नाश्ता केला होता. नाश्ता संपवून त्याने एक मोठा डेकर दिला आणि थँक्स अदिती असे म्हणत तो हात धुवायला उठला. तेव्हा बाणावर आलेल्या अदितीच्या डोळ्यातही अश्रू तरळले. तरीही तिने अर्जुन शेकावत समोर दाखवले नाही आणि आपले लॅपटॉप सुरू केले. अर्जुन जवळ आल्यावर तिने त्याला आपल्या शेजारी बसवून घेतले. तिने स्वतः निवडलेले काही डिझाईन्स त्याला दाखवले. त्या दागिन्यांमध्ये किती ग्राम सोने असेल, किती डायमंड्स असतील आणि ह्याच डिझाईन्समध्ये कमी क्वालिटीचे डायमंड वापरूनही दागिने कसे बनवता येतील याबद्दलची सगळी माहिती तिने दिली. तिने 100पेक्षा जास्त डिझाईन्स निवडले होते जे एकापेक्षा एक अप्रतिम होते. या सगळ्यासाठी एकूण 8 कोटी रुपये खर्च येऊ शकतो असे तिने सांगितले. अर्जुनने पुढे काहीही न बोलता आपल्या बॅगमधून चेकबुक काढले आणि एकाच पेमेंटमध्ये सर्व व्यवहार पूर्ण केला. आदिती तो चेक घेऊन निघणारच होती तितक्यात अर्जुनने तिचा हात धरून तिला थांबवले. काय झाले अशा प्रश्नार्थक नजरेने आदितीने त्याच्याकडे पाहिले. मी कालच तुला सांगितलं होतं ना आदिती, तू माझ्यासोबत असताना कमीत कमी कॉफी नाश्ता आणि जेवणाच्या वेळी तरी मला साथ म्हणजे कंपनी देत जा. विसरलीस की काय? आता तशी ही जेवणाचीच वेळ झाली आहे. एकत्र जेवण करूया का? त्याने विचारले. अदितीने काहीही न बोलता होकार दिला. जेवण ऑर्डर करून अर्जुन शांत बसला होता. तितक्यात त्याच्या बहिणीचा फोन आला. त्याने व्हिडिओ कॉल रिसीव्ह केला आणि म्हणाला, हाय सायली, कशी आहेस? आई कशी आहे? तो बहिणीशी बोलत असताना अदितीला सायलीचा चेहरा दिसला. लग्नानंतर ती खूपच देखणी आणि सुलक्षणी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर सुवासिनीचे तेज स्पष्टपणे झळकत होते. हो दादा, मी मजेत आहे. पण आई, सायलीने जेव्हा असा काळजीचा सूर लावला तेव्हा अदितीचे काळीज लचके तोडल्यासारखे झाले. अर्जुनही घाबरला आणि अत्यंत चिंतेने म्हणाला, आईला काय झाले? दादा, प्लीज रे, तुझ्या ओळखीचा वापर करून अदिती कुठे आहे याचा शोध घे ना. आई रोज झुरते रे. ती म्हणते की अदिती तिच्या सख्या भावाची मुलगी होती. 9 महिने ती आपल्या घरात राहिली, पण
मी कधीही तिच्याशी प्रेमाने 2 शब्द बोलले नाही. आपल्या सगळ्यांसमोर ती हसते, पण रोज रात्री ती अदितीच्या आठवणीत रडत जुरत झोपते. असे सांगताना सायलीलाही आपल्या आईची अवस्था आठवून रडू कोसळले. इकडे अर्जुन आणि अदिती ह्या दोघांच्याही डोळ्यात पाणी आले. अर्जुनने आपले अश्रू पुसले आणि म्हणाला, ठीक आहे सायली, अजून काही दिवसात मी तिकडे येऊन तिच्या शोध घेतो, असे म्हणून त्याने व्हिडिओ कॉल कट केला. तो बाल्कनीमध्ये येऊन शांत उभा राहिला. त्याचे मन खूप अस्वस्थ झाले होते. आपल्या आईला अदिती इथेच माझ्यासोबत आहे हे सांगणे खूप सोपे होते, पण जोपर्यंत अदितीने स्वतः त्याला स्वीकारत नाही तोपर्यंत तो तरी आईला कसे सांगणार. जेवण आले तेव्हा अदितीनेच ते घेतले आणि टेबलावर ठेवले. तिने बाल्कनीत जाऊन पाहिले तर अर्जुन रणरणत्या उन्हात तोंड करून उभा होता. ती त्याच्या मागे जाऊन उभी राहिली आणि तिने धीर करून अर्जुनचा हात धरला आणि म्हणाले, सर. अर्जुनने अत्यंत नम्रपणे आपला हात तिच्या हातातून सोडून घेतला आणि म्हणाला, सॉरी अदिती, माझी जेवणाची अजिबात मनस्थिती नाहीये. तू जेवून घे आणि निघ. मला थोडे वेळ एकटे राहायचे आहे. पण अदिती त्याला असे सोडणार होते का? तिने अर्जुनचा हात धरला आणि त्याला खोलीच्या आत घेऊन आली. त्याला सोफ्यावर बसवून तिने रोटी आणि पनीरची ग्रेव्ही कालवून घास त्याच्या तोंडाजवळ नेला. तेव्हा त्याला नाही म्हणता आले नाही. कित्येक वर्षानंतर तिच्या हाताने दिलेला घास खाण्याचे भाग्य त्याला लाभले होते, पण तो मनापासून त्याचा आनंद घेऊ शकत नव्हता. 1-2 घास शांतपणे भरवल्यानंतर ती म्हणाली, मला थोडा वेळ हवा आहे सर. आपले लग्नही अगदी घाईघाईत झाले होते. आपण अजून घटस्फोटासाठी अर्ज केलेला नाही, पण दुसरीकडे तुमच्या आत्याची मुलगी तुमच्यासाठी वाट पाहत आहे. या सगळ्या दरम्यान आपल्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करणारी मोना आणि मी तुमच्या आईंना मारण्याचा प्रयत्न केला असं तुम्ही माझ्यावर ठेवलेला तो आळ, ह्यापैकी कोणतीच गोष्ट इतक्या सहजासहजी विसरणे मला शक्य होत नाहीये सर. हे सगळे मी विसरले तरीही तुमच्यासोबत पुन्हा संसार करण्यासाठी माझे मन अजून तयार नाहीये. पण मी लवकरच तुमच्या आईंना जाऊन नक्की भेटेन. प्लीज तुम्ही स्वतःची अशी अवस्था करून घेऊ नका, असे म्हणत तिने त्याला पूर्ण जेवण भरवले. हात धुवून ती आपली बॅग घेऊन जाणारच होती. तितक्यात त्याने तिला परत बसवले आणि स्वतः ताटात जेवण वाढून तिच्यासमोर घास धरला. यावेळी तिनेही मनापासून नकार दिला नाही. तिने तोंड उघडताच त्याने तिला घास भरवला आणि म्हणाला, वेळ घे अदिती, मी तुला घाई करत नाहीये, पण आई खरंच खूप जास्त डिप्रेशनमध्ये आहे. मी जेव्हा ऑफिसला निघून जातो तेव्हा आईची काळजी घ्यायला किंवा तिच्यासोबत गप्पा मारून तिचे मन हलके करायला तिथे कोणीच नसते. ती पुन्हा आनंदी व्हावी असे वाटत असेल तर तुला तिच्या डोळ्यासमोर यावे लागेल. तू आयुष्यभर मला कधीच नवरा म्हणून स्वीकारले नाहीस तरी चालेल, पण प्लीज त्या घरात चल आणि आईशी बोल. 4 भिंतीच्या आड आपण दोघे अनोळखी लोकांसारखे राहू, पण आईसमोर आपले मतभेद अजिबात दाखवायला नकोत अदिती, असे सांगून त्याने आपले बोलणे संपवले आणि हात धुवून घेतले. ठीक आहे, मी निघते आता, असे म्हणत ती बॅग घेऊन निघाले. पण तिचे मन सायली आणि अर्जुनच्या बोलण्याने खूप जड झाले होते. तिची आत्ता ऑफिसला जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, म्हणून ती थेट घराकडे निघाली. तिथे विकास नुकताच उठला होता. घरी आले आले तिने त्याच्या मांडीवर डोके ठेवले आणि अर्जुन शेखावतसोबत जे काही बोलणे झाले होते ते सर्व त्याला सांगितले. विकासनेही आपल्या परीने तिची समजूत काढली आणि मोलाचा सल्ला दिला. तेव्हा तिचे मन खूप हलके झाले.